हाय हॅलो नमस्कार. मी शर्मिला. माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा ताईंनो, 15 एप्रिलला शनिवारी आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी. तर बघा, वर्षातल्या 2 वेळेस आपण महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेस आणि दत्त जयंतीच्या वेळेस सप्ताह असतो, केंद्रामध्ये असतो किंवा यावेळी आपण पारायण वगैरे आणि खूप काही सेवा करत असतो. सगळ्या ताईंना, दादांना अतिशय नम्रतेची विनंती, हात जोडून विनंती आहे की ही संधी तुम्ही न गमावता जमेल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे. खरं तर बघा, म्हणजे जेव्हा आता 26 तारखेला पुण्यतिथी आहे, तर त्याच्या आधीच एक 7 ते 8 दिवस आपण सेवा सुरू करत असतो. सगळ्या सेवांना सुरुवात करून या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांची सांगता केली जाते. तर बघा, तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या तुम्ही करायच्या आहेत. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या सेवा मी सांगणार आहे की तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण किंवा बघा, हा श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण करायचं असेल किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं असेल तर कसं करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही समजा जॉबला जाता, तुमची मुलं वगैरे लहान आहेत, पण मनामध्ये खूप इच्छा असेल की ताई मला सेवा करायची आहे पण काही कारणामुळे जमत नाही. तर या कारणामुळे जमत नाही कारण आपण बघा माणूस आहोत, आपण संपूर्ण दिवस सेवेला नाही देऊ शकत. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सगळ्याही करायच्या असतात. तर म्हणून तुम्हाला या 26 तारखेपर्यंत कुठल्या छोट्या मोठ्या सेवा करता येतील की ज्यामुळे तुमच्या मनातील इच्छा 100% पूर्ण होतील. आपल्या स्वामींचं वाक्य बघा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे आपण जर स्वामींची अगदी साध्या सुध्या मनाने सेवा केली तर स्वामी आपले साथ कधीही सोडत नाहीत. आपण त्यांची साथ सोडायची नाही, ते आपला हात कधीही सोडत नाहीत. स्वामी असं म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासाठी गुरुचरित्र पारायण करा किंवा हेच पारायण करा, तेच पारायण करा, असं अजिबात नाही. तुम्ही मनापासून जरी फक्त 2 मिनिट स्वामींसमोर बसले, त्यांचा नामजप केला तरीसुद्धा स्वामींना तो अतिशय प्रिय असतो. आणि अशा भक्तांसाठी स्वामी जे आहेत ते नेहमी राहून जातात. तर बघा, 20 एप्रिलपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं तर ते सांगते. त्याबद्दल पण एक सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर त्याची. तर बघा, इथे मी तुम्हाला अगदी इन शॉर्टमध्ये सांगते की गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला स्वामी समर्थ पुण्यतिथीपर्यंत कसं करता येईल. हे सगळ्यात पहिलं सांगायचं, हे तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायला च असेल तर सगळे नियम अतिशय कटाक्षाने पाळावे लागतील. आणि कुठलंही पारायण करा, सप्तशती गुरुचरित्र सार करा किंवा स्वामी चरित्र करा, मांसाहार करायचा नाही, हा एक नियम सगळ्यांसाठी आहे. म्हणजे बघा, तुम्ही जवळ तुम्ही सेवा करा किंवा नका करू, 7 दिवस म्हणजे जवळपास 20 एप्रिलपासून ते 26 एप्रिलपर्यंत मांसाहार तुम्हाला कटाक्षानं पाळायचा आहे. तर बघा ताईंनो, मग अंडे चालेल का, तर घरी खाल्लं तर चालेल का, बाहेर खाल्लं तर चालेल का, जर आपण घरी पारायण करतो मग बाहेर जाऊन खाल्लं तर चालेल का, तर अजिबात असं नाही. म्हणजे नाही खायचं नाही तर अजिबात खायचं नाही, तुम्हाला मांसाहार करायचाच नाही. तुम्ही सेवा करत नाही ना, तर मग कमीत कमी प्लीज हा नियम तरी पाळा, नामजप करा. मी तुम्हाला पुढे सगळी माहिती देतेच. आता सगळ्यात पहिलं गुरुचरित्र पारायण आपल्याला कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला हा ग्रंथ आणि हे पारायण मनामध्ये आपली इच्छा जी काय आहे ती जागृत होते. हीच खूप मोठी आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे म्हणा. कारण बघा, गुरुचरित्र पारायण हे साधं सोपं नाही, हा ग्रंथ खूप महान आहे. तर हे पारायण कसं करायचं तर बघा, गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शुक्रवारी करावा. पण आता तुम्ही सप्ताह आहे आणि पुण्यतिथीनिमित्त हे जर सुरुवात करू शकता, ठीक आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय, 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे, ठीक आहे. नंतर गुरुचरित्राचे वाचन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचं.
वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र यांचा जप करायचा. गणपती अथर्व शेषम वाचून एक पोथी वाचण्यासाठी सुरुवात करायची आणि तिथे जवळपास केंद्र असेल तर सामुदायिक पारायण होत असतील तर बघा, मी नेहमी सांगते की गुरुचरित्राचे पारायण शक्यतो सामुदायिक केले तर त्याचे जास्त फळ आपल्याला मिळतं, त्याचा जास्तीत जास्त लाभ होतो. तर बघा, आपल्या इथे जवळपास जर कुठे स्वामींचं केंद्र असेल तर तिथे सामुदायिक पारायण जर चालू असेल तर तुम्ही तिथे नक्की जाऊन करा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्राचे वाचन जे आहे ते पहाटे 3 ते संध्याकाळी 4पर्यंत तुम्ही करू शकता. दुपारी 12 ते 12:30मध्ये हा ग्रंथ आपल्याला वाचायचा नसतो, कारण ही वेळ जी आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला पोथी वाचन बंद करायचं आहे. त्यानंतर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये बघा, परान्न अजिबात आपल्याला घ्यायचं नाही. आपली आई, आपली पत्नी, बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. बाकी उपवास वगैरे करायची गरज नाही. दोन्ही वेळेस तुम्हाला एक धान्य फराळ करायचा आहे. ठीक आहे, हे बेसिक नियम आहेत. मी बघा मागे पण तुम्हाला सांगितलेले आहेत. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण. आपल्या आईच्या, आपल्या बायकोच्या, बहिणीच्या हातचं खाऊ शकतो, त्या व्यतिरिक्त इतरांचं हातचं जेवण खायचं नाही. आणि समजा तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे खाताय, बाहेर राहताय, तर त्या ठिकाणी आपण पैसे देतो तर ते परान्न नाही म्हणता येणार, कारण ते पैसे देऊन तुम्ही ते अन्न खाताय. बघा, त्यानंतर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये दाढी वाढवू नये, स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसंच या कालावधीमध्ये चामड्याऐवजी नायलॉनचे रबरी चप्पल वगैरे घालावे. चामड्याची कुठलीच वस्तू वापरायची नाही. वॉलेट नाही, पर्स नाही, बेल्ट नाही, काहीही नाही. कारण गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचे कटाक्षाने पालन करावं लागतं. हा एक नियम गुरुचरित्र पारायणाचा आहे. बाकी तुम्ही समजा श्री सप्तशती गुरुचरित्रासारखे किंवा स्वामीचरित्र वाचणार आहात तर त्यासाठी हा नियम नाही. त्यानंतर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मृत शौचालय असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. कोणी वारलं वगैरे तर तेथे आपल्याला दारावर जायचं नाही. स्वतःच्या कुटुंबामध्ये जर मृत शौच आले, कोणी वारलं, तर अशा वेळेस गुरुचरित्र वाचन आपण कोणा दुसऱ्याकडून करून घ्यावं, जे आपल्या कुळातले नसतील. कारण बघा, गुरुचरित्र समजा जर आपल्याला जेव्हा सुतक लागतं, आपल्या संपूर्ण घराण्याला लागत असतं, तर त्यामुळे आपल्या घराण्यातलं सोडून इतरांकडून आपल्याला हे पारायण जे आहे ते पूर्ण करून घ्यायचं. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, गुरुजींकडून सुद्धा हे पारायण पूर्ण करून घेऊ शकतो, पण गुरुचरित्र वाचन जे आहे ते आपल्याला अर्धवट सोडायचं नाही. ठीक आहे. आता बघा, घरामध्ये कुणाला पिरियड्स वगैरे असतील, गुरुचरित्राचे वाचन एकीकडे चालू असेल तर वेळोवेळी आपल्याला गोमूत्र शिंपडायचं. त्यानंतर या सप्ताहाच्या कालावधीमध्ये रोज सकाळ संध्याकाळ श्री गुरुचरित्राच्या पोथीस तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. एका पाटावर तुम्ही हा नैवेद्य गुरुचरित्राचा ग्रंथ मांडला तर रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आहे. आणि रोज रात्री झोपताना विष्णू सहस्त्रनाम जे आहे तर ते आपल्याला वाचायचे. गुरुचरित्र वाचनाची पद्धत कशी आहे बघा, पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय आणि 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय, 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय. अशा प्रकारे 7 दिवसात पारायण पूर्ण केलं जातं. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचे एक पारायण अशा पद्धतीने करायचा असतो. ठीक आहे. तर आता तुम्हाला 7 दिवसात एकच पारायण करायचं आणि त्यानंतर सप्ताहाच्या 8व्या दिवशी सांगता करायची असते. आणि सांगतेच्या दिवशी सकाळी
10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता व श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य आपल्याला सेपरेट करायचे आहे. आणि हे नैवेद्य जे आहे ते तुम्ही स्वतः खाऊ शकतात किंवा तुम्ही गाईलासुद्धा नंतर ते नैवेद्य देऊ शकतात. आणि या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी कुठली सेवा करत असाल तर गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करताना त्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही. तर असा हा नियम आहे गुरुचरित्र पारायण करताना करायचा. त्यानंतर आपल्याला गादीवर शक्यतो झोपायचं नसतं, खाली झोपायचं असतं. गुरुचरित्र तुम्ही पारायण करणार असाल तर हे नियम तुम्हाला पाळायचेच आहेत. जर पाळता येणं शक्य असेल तरच पारायण करा, नाही तर तुम्ही हे पारायण करू नका. या व्यतिरिक्त मग अजून दुसरी सेवा आहे श्री सप्तशती गुरुचरित्र सार. तर त्यासाठी नियम हाच आहे की सगळ्यात पहिलं तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही. त्यानंतर त्यासाठी दुसरा नियम अजून आहे बघा, ग्रंथाला आपल्याला रोज पूजा करायची आहे. आता ग्रंथ जो आहे तो वाचण्यासाठी शक्यतो तुम्हाला 2.5 ते 3 तास वेळ लागतो. आणि अंघोळ झाल्यानंतर आपल्याला देवासमोर दिवा अगरबत्ती लावायची, निरंजन लावायची, देवांना फुलं व्हायची आहे आणि मग तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा. आता सप्ताहात जर तुम्ही वाचणार असाल तर ठीक आहे, तर तुम्ही 7 दिवसांमध्ये एक पूर्ण करू शकता पारायण. यामध्ये पण 51 अध्याय आहेत. पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय, दुसऱ्या दिवशी 8 ते 17, तिसऱ्या दिवशी 18 ते 27, चौथ्या दिवशी 28 ते 34, पाचव्या दिवशी 35 ते 37 आणि 6व्या दिवशी 38 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 51 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. आता ही सेवा करायला तुम्हाला फक्त अर्धा ते 1 तास लागू शकतो आणि त्यातले अध्याय जर तुम्ही बघितले ना तर अगदी छोटे छोटे आहेत. बघा, पहिले दत्तात्रय स्तोत्र आहे ते म्हणायचं, त्यानंतर तिथून अध्याय पहिला सुरू झाला की तो त्याच पानावर संपतो. नंतर दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, अगदी छोटे छोटे अध्याय यामध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही, पण मनामध्ये इच्छा आहे तर तुम्ही सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथाचा जो पारायण आहे ते तुम्ही करू शकता. आणि अतिशय सोपा या ग्रंथाच्या बघा पहिल्याच पानावर तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे, नियम वगैरे. हा ग्रंथ तुम्हाला जवळपास देवाचं सामान मिळतं त्या ठिकाणी मिळून जाईल आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ केंद्रांमध्ये सुद्धा हा ग्रंथ मिळून जातो. तर हे झालं श्री सप्तशती गुरुचरित्र सार. हे पारायण तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून समजा वेळ नाही आणि मनामध्ये सेवा करायची इच्छा असेल तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ बघा, नित्यसेवेमध्ये आपण रोज 3 अध्याय वाचतो. त्याचप्रमाणे तुम्हाला रोज काय करायचं आहे, 11 वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यामध्ये 21 अध्याय आहेत. तर 7 दिवसांमध्ये रोज 3 अध्याय केले तर 21 जे दिवसांमध्ये आपलं हे जे पारायण आहे तर ते 7 दिवसात 21 अध्यायाचं पूर्ण होतं. आणि त्यानंतर बघा 3 दिवसात पण आपण हे पारायण करू शकता. त्यानंतर तुम्ही रोज एक पारायण पण करू शकता. हे पूर्ण वाचायला तुम्हाला 1 ते 1.5 तास लागतो. त्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. तर अशी ही सेवा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत करायची आहे. तुम्हाला बघा मनामध्ये इच्छा असेल ना, मग तुम्ही काही कारण काढत नाही. आपल्या मनापासून इच्छा असेल यावेळेस आपण कसं पण जुळवून आणतो. आणि 6 दिवस महत्त्वाचे आहेत आणि यामध्ये पण तुम्हाला हे जमलं नाही तर सगळ्यात सोपी आणि सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे तुम्हाला नामस्मरण करायचे. ते म्हणजे येता जाता, उठता बसता, ऑफिसला तुम्ही जर जात असाल तर तुम्ही शांत बसलेले आहे, जेवण करताय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्राचा जप तुम्हाला करायचे. तुम्ही हेडफोन घालून मोबाईलमध्ये ऐकलं तरीसुद्धा चालेल. नामस्मरणात इतकी ताकद आहे तर कुठल्याही सेवेमध्ये नाही. फक्त एवढंच आहे, आपल्याला मन लावून नामस्मरण करायचं आहे. उगाचच इकडे तिकडे लक्ष वगैरे देऊन आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीत. एकतर आपल्याला सेवा करायची इच्छा आहे, सेवा करायला वेळ नाही. मग या गोष्टी जेवढ्या आपण करतो ना, तर तुम्ही देवासमोर सकाळी ऑफिसला वगैरे जाताना मुजरा करा, स्वामींना मुजरा करा, देवांना नमस्कार करा, दिवा अगरबत्ती लावा आणि 5 मिनिट तर बसा.
आणि 5 मिनिट बसा देवासमोर, नामस्मरण करा. मग इतर जर तुम्ही बाहेर जाताना वगैरे दिवसभरात नामस्मरण केलं तरीसुद्धा चालेल. बघा, या सर्व सेवा आहेत ना, यांच्यामध्ये इतकी ताकद आहे, आयुष्याचं कल्याण करून टाकतील असे हे दिवस आहेत. आणि अशा सेवा आहेत ज्यांनी आधी केलेल्या असतील त्या ताईदादांना नक्की माहीत असेल मी काय म्हणते. मी एवढी कळकळीने तुम्हाला सांगते या सेवा. आपण बघा म्हणतो माझ्यावर हे दुःख आलं, ते संकट आलं. सेवा करायच्या वेळी आपण मोजून मापून करतो, पण देवाकडे मागताना अगदी भरभरून मागत असतो. यावेळेस आपण मोजून मापून मागत नाही. म्हणून तुम्हाला प्लीज अगदी कळकळीने विनंती करते, हे अतिशय दिवस महत्त्वाचे आहेत. ताईंनो, दादांनो, सेवा तुम्ही करा. बघा, याचा अनुभव नक्कीच तुम्हाला छान मिळेल. रोज तुम्ही देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, अगदी साखर भाताचा दाखवला तरीसुद्धा चालेल. तर बघा, ही अशी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या पुन्हा अशा छानशा व्हिडिओसोबत नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.